आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी रामरक्षा आंदोलनासंदर्भातली अयोध्येतील दानचोरी विरोधात उद्धव ठाकरे नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत आणि यासाठीच ठाकरे सेनेकडून नागपुरात तयारी करण्यात आली आहे। सरसंघचालक मोहन भागवतांनाही निमंत्रण पाठवण्यात आलंय। रामरक्षा आंदोलनावरून आता नागपुरात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर सध्या संपर्कात आहेत। प्रवीण, एकीकडे आक्रमक होत रामरक्षा आंदोलनाची तयारी नागपुरात केली जाते, तर दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवतांना देखील निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। काय सध्या वातावरण आहे नागपुरात? नागपूरमध्ये आपण पाहू शकतो रामनगर परिसरातलं जे राम मंदिर आहे त्या परिसरामध्ये तयारी पूर्ण झालेली आहे आणि 4 वाजता उद्धव ठाकरे या ठिकाणी आल्यानंतर सर्वात आधी रामरक्षा होईल आणि रामरक्षा झाल्यानंतर त्यांचं भाषण जे आहे त्या या पोडियमवरती होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि इतर नेते मंडळी जे आहेत ते उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे नागपुरात आल्यानंतर सोनम वांगचूक यांचं ज्या पद्धतीनं आज ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांचं उपोषण जे सुरू होतं आमरण उपोषण ते थांबवण्यात आलं, त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली। त्यामुळे आता राम मंदिरामध्ये कथितपणे ज्या पद्धतीनं दान चोरी झाली आहे त्याच्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात त्याकडे लक्ष लागले आहे। यासोबतच नागपूर शहरात ठिकठिकाणी पोस्टर जे लावण्यात आले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ते महानगरपालिकेनं काढले आणि आता काही पोस्टर परत शिवसैनिकांनी लावण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे आता तयारी जरी अंतिम टप्प्यात असली तरी पाऊस सुरू आहे आणि या जरी मुसळधार पाऊस नसला, रिमझिम असला तरी या स्टेजवर कुठल्याही पद्धतीनं शेड नाही आहे, त्यामुळे ओलं होत इथं भाषण द्यावं लागेल। संजय राऊत यांनी यापूर्वीच सांगितलं की मुद्दामून आम्ही शेड वगैरे बनवलं नाही आहे, जर पाऊस आला तर पावसातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं भाषण जे आहे ते देणार आहे। त्यामुळे शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे आणि शिवसैनिक या ठिकाणी आपले नेते त्यांच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इथं आले। पण पावसाच्या सरी सुरू असल्यामुळे तुरळक उपस्थिती जी आहे शिवसैनिकांची सध्या तरी इथं आहे। 4 वाजेपर्यंत गर्दी वाढेल। नक्कीच प्रवीण, यासह काय काय तयारी करण्यात आली आणि या ठिकाणी कोण कोण उपस्थित असणार आहे, कशा पद्धतीत याची तयारी केली आहे? तयारी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो। इथं खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। जवळपास 5000 लोक उपस्थित राहतील असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। पण इथं खुर्च्या ज्या लावल्या सध्या या जवळपास 250-300 500 जवळपास खुर्च्या सोफा सेट ज्या लावण्यात आल्या आहेत। 5000 लोक उपस्थित राहतील हा आकडा जास्त वाटत आहे, कारण की नागपूरमध्ये शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर ताकद जी आहे ती कमी झाली आहे। एकंदरीतच उपस्थित जे नेते मंडळी राहणार आहेत त्याच्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे, आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यासोबत संजय राऊत, शिवसेनेचे यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर इतर जे 11 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आता पावसाचं सावट असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था जी आहे ती आता ऐनवेळेस करावी लागत आहे आणि दुरून जी नेते मंडळी जी आहे ते आलेले आहे आणि हे सगळे नेते मंडळी जे आहे हे नेते मंडळी आता इथं आपले त्यांचे जे नेते आहेत त्या नेत्यांची भेट घ्यायसाठी उत्सुक आहे। राम मंदिरमध्ये आता इथं गाणे वगैरे सुरुवात झालेली आहे। स्थानिक शहराध्यक्ष माझ्यासोबत त्यांना विचारूया, भाऊ पाऊस आहे, पावसाचा सावट आहे, पावसाचा सावट आहे। पावसाचं सावट जरी असलं पण राम उद्धव साहेबांवर प्रेम करणारे, प्रभू रामचंद्रावर प्रेम करणारे जे राम भक्त आहे ते निश्चित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येणार आहेत। इथं पाहू शकतो अटी आणि शर्ती ज्या देण्यात आल्या होत्या त्यानुसार शिवसेनेचं कोणतंही पोस्टर लावता येणार नाही, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे पोस्टर इथे लावण्यात आलेले आहे। त्यामुळे जय भवानी जय शिवाजी याच्या व्यतिरिक्त कोणत्याही घोषणाबाजी इथं करता येणार नाही। आणखी सुद्धा काही शिवसैनिक माझ्यासोबत आहे, उभाटाच्या विचारूया। पावसाला सावट आहे, काय सांगाल किती लोक इतका भगवामय वातावरण आज नागपूर शहरामध्ये झालेलं आहे। बघू शकतो ही संघाची उमेद आहे, भारतीय जनता पार्टीची उमेद आणि इथे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या शिवसैनिक आणि युवसैनिकांनी पूर्ण रामनगरला भगवमय वातावरण केलेलं आहे. इथून यांनी धडा घेतला पाहिजे की यांचं जे हिंदुत्व आहे ढोंगी हिंदुत्व आहे आणि जे हिंदुत्व जे आमच्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आहे हे आज आम्ही नागपूरकरांनी इथे सिद्ध करून दाखवलं. किती लोक उपस्थित राहतील, कितीची इथं व्यवस्था केली आहे? इतके लोक उपस्थित राहतील की मला वाटतं की उभं राहायला इथे जागा कमी पडतील. इथून शेकडो हजारो लोक आमचे शिवसैनिक युवसैनिक आमच्या वंदनीय हिंदू हृदय सम्राटसाठी सज्ज इथे उभे राहणार आहेत. भाऊ तुम्ही सांगा या परिसरामध्ये किती व्यवस्था केली आहे आणि पाऊस आला, काही व्यवस्थेमध्ये अडचण निर्माण झाली आहे? बघा, वरुण देवता प्रसन्न झाले याच्यासाठी की वरुण देवताचे म्हणजे शेतकऱ्याचे हितचिंतक कोण? सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी अख्ख्या याच्यामध्ये करून दाखवलं की शेतकऱ्यांना टोटल कर्जमाफी. पण त्या जसे पाय ठेवला नागपूरमध्ये तसं वरुण देवता प्रसन्न झाले आणि महाआरती जे रामरक्षा महाआरती आता इथं होणारच आणि जशी मुंबईला झाली तशी पण इथं नागपूरला होणारच. त्याचे तुम्ही बघून राहिले, आता पण कार्यकर्ता येणं जाणं सुरू झाले आहे. रामरक्षा पठण जे आहे ते 4 वाजता उद्धव ठाकरे इथं आल्यानंतर होणार आहे. पण कोणत्याही पद्धतीनं जय भवानी जय शिवाजी याच्या व्यतिरिक्त कुठलीही घोषणा इथं चालणार नाही आणि पोस्टर्स बॅनरवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कुठलाही उल्लेख नको तशी तजवीज इथं करण्यात आली आहे. पण इतर पोस्टर जे आहे त्या पोस्टर संदर्भात आता महानगरपालिकेचं इथं जे हा पोस्टर हटवण्याचं काम सुरू आहे आणि काही ठिकाणी पोस्टर पुन्हा शिवसैनिक लावत आहेत. त्या उद्धव ठाकरे या ठिकाणी काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे. खरंय. आणि प्रवीण, सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित राहतात का किंवा त्या संदर्भात काही घडामोडी घडतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहू.